हा जो ब्लर स्पॉट दिसत आहे ना तुम्हाला, इथे किरण खिडकीतून हा शूट पाहून राहिली होती, तर किरणने रेकॉर्ड झाली होती, तर मी तेवढी जागा ब्लर केलेली आहे. पण जाऊ दे ते सगळं, तू जुने व्हिडिओ काढले, आता आता माझ्यासोबत काढत आहे. मग मजा कधी आली तुला? मजा मला मम्मी सोबत व्हिडिओ काढताना आली. मी हे पण विचारलं की मम्मी सोबत बनवत होता तुला त्रास होते काय, मला का त्रास होणार आहे? मग त्याचं उत्तर नाही दिलं, तू घुमवून राहिली गोष्टी. नाही, पण तू आधी तर नाही म्हटलं की ठीक आहे बा, चांगलं वाटायला पाहिजे म्हणून. सासू सुनेत भांडणं लावले. मी काय नमस्कार अँड गुड इव्हनिंग. आज मी सर्च करणार आहे शशांक उडाखे यांना. सर्च का करणार आहे, बाजूला बसला मी त्यांना आपलं गुगलवर सर्च करणार आहे, यूट्यूबवर सर्च करणार आहे, इन्स्टावर सर्च करणार आहे, सगळं ऑल पेजेसवर मी त्यांना सर्च करणार आहे. टाका, टाईप करा तुमचं नाव. का तुला पाठ नाही आहे का, स्पेलिंग नाही करा नाव? नाही, माझे हात पोचत नाही ना एवढ्या दूर, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. शशांक गुडाके सर्च केलं बघा, काय लिहून आहे तिथं? इंटरनेट पर्सनॅलिटी. काय बघायचं तुला? उघडलं अकाउंट, 4,51,000 सबस्क्रायबर आहे माझे, काय बघायचं तुला? मला तुमचे बघायचे आहे लग्नाच्या आधीचे व्हिडिओज. म्हणजे लग्नानंतर तर मी होती ना, तर मला माहित आहे सगळं. लग्नाच्या आधी मी नव्हती ना, हम्म. म्हणजे होती पण नव्हती. अरे कहना क्या चाहते हो? म्हणजे म्हणजे मी होती तुमच्या लाईफ मध्ये, फक्त बघत होती त्याला, तुम्ही कसे शूट करता, काय नाही करत, अच्छा हे मला माहिती नव्हतं. मी तुम्हाला फॉलो पण नव्हती करत, अच्छा, कमेंट अच्छा, नव्हती अच्छा. करत, लाईक नव्हती करत तुमच्या व्हिडिओजला. का असं? कारण आपल्याला असं काही माहिती पडू द्यायचं नव्हतं ना बाहेर. तिच्या घरच्यांना बाहेर कशाला, तुझ्या घरचंच लक्ष ठेवून होते. हा, जे काही रिझन मग असेल. तू आज ते व्हिडिओज बघून कमेंट करणार आहे का मला? हो, खूप साऱ्या कमेंट्स देणार आहे मी तुला तुझ्या सगळ्या व्हिडिओना, जुन्यावाल्या. अच्छा. पण जुने व्हिडिओ बघायला गेलो तर सगळे माझे आणि यांचेच व्हिडिओ दिसत आहे. पण ते जुने व्हिडिओ कसे पाहायचे? युट्यूबवरचे ना. लग्न व्हायच्या आधीच माझे 3,00,000 फॉलोअर्स होते. तिथे पण मी, सगळीकडे मी 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 मी- तुला मी. बनवलेला बेस भेटला, फॅन फॉलोइंग भेटली. मला मेहनत करावी लागली, गदा मजदुरीनेच केली आहे. मोबाईलवरच पाहू आपण, जाऊ. So ओल्डेस्ट व्हिडिओ finally लावले मी. आमचा लॅपटॉपवर पोपट झालेला आहे. पोपट झाला याचा अर्थ की आम्हाला ते ओल्ड व्हिडिओज लवकर सापडतच नव्हते. मी यांना पहिलेच म्हटलं होतं मोबाईलमध्ये बघा, मोबाईलमध्ये व्यवस्थित भेटेल. हा ऐकत नाही ना माझं. आणि शेवटी काय झालं, बघतच आहे तुम्ही, बघून घ्या. बायकोचंच ऐकायला लागते शेवटी, किती काही झालं तरी. मम्मी जायचं घरी? हो ना, नक्की आहे? हो नक्की. फायनल आहे? हो, लॉक करू? हो, हो. अच्छा. इथे मी होती, ते कशाला होती तू? इथे होती ना मी. मम्मी चल बरं आता बाहेर चल. हा, फायनली बाहेर आलो. साक्षी कधी आली का तू? आतापर्यंत तीच कंडिशन आहे ना. पण अशा काऊन करता तुम्ही? बाहेर लग्नातून जाताना सरळ बाहेर काऊन नाही निघत? हा भेटला तो अरे भेटला, हा चार भेटला बाया तो भेटते भेटला. तर बोलणं होते, चार गोष्टी बाया होते. भेटते तर बोलणंच होते, दुसरं काहीच नाही होत. गोष्टी होते. कोणी खूप दिवसानंतर भेटते तर मग बोलायची इच्छा होते, असं राहते ते. माझं गिफ्ट. रक्षाबंधनचा व्हिडिओ. तुमचं नागपुरी खर्रा सेलिब्रेशन पॅक विथ एक्स्ट्रा सुपारी सोबत. इस राखी कुछ अच्छा हो जाए, कुछ तीखा हो जाए. खर्रा सेलिब्रेटरी मिक्स परत शिटल्यावर तू पुन्हा अशीच केस वाढव ना, लंबे लंबे. नकली केस लावायची गरज नाही. मस्त धावला म्हणतो, आवडलं मला. मी तेव्हाची एडिटिंग पाहिली काय? हो. अरे मी तर असं तिथे फिरत होतो, तू काय करतोय? नागपुरी खर्रा आता एक्स्ट्रा सुपारी सोबत खाओ और खोज. मग आता पण पुन्हा करा ना असं काहीतरी. हम्म. काय
कर लागेल त्या ट्राय. परीक्षेतला बोलवत जा. आळशी प्राणी येतो, येत नाही व्हिडिओ बनवायला. ह्या संक्रांतीत बनवला होता. पतंग मला नाही भेटली तर मी फाडून टाकेन. उडो उडो एवढं मागा अजून अरे उडून काऊन नाही राहिली. अबे झटके दे ना तिले. झटके दिला कशी म्हणून आवाज नाही येत. मागा जा ना. अबे कन्ना दे ना तिले. अबे सुत्तर कोणत्या बाहेर बेलण्याला मानला तिथं. अबे धाप दे धाप धाप धाप. आपण कटअप लावूया त्यासोबत. ये बाबू बेटा लढवायला ये. ये रे तू ये. ये ना. अरे मला पण खेळायचं आहे. काटाकुटी खेळायची आहे. घे, मांजा घे मांजा. अबे लहान राहिला का सत्तीने उडवाले. एवढा लंबा व्हिडिओ. अरे ते रिलेटेबल व्हिडिओ बनवतो. अबे मागं जा ना. काय म्हणणार याच्यावर? लहानपणची आठवण आली. पण मी पतंग सहसा उडवत नव्हते, पण भाऊ वगैरे उडवत होते तर मी जात होते त्यांना फक्त काय चक्री काय चक्री म्हणतात? पकडायला. चक्री पकडायला. हम्म. बस तेवढं काम मी करायला, शिकवतो. ढील द्यायला आणि हे कमी करायला. बस मी तेवढं काम पतंग करायला. उडवणं शिकवून तुला टेन्शन नको घेऊ. ठीक आहे. हे एडिटिंग करत होतो मी तेव्हा व्हिडिओ बाय. अरे काय झालं. माझं ब्रेकअप झालं. बेटा मन में लड्डू फूटा. बाकी पोरं सगळे सारखे असते, पण तू त्या बाकी पोरांसारखं नाहीये. बेटा मन में दूसरा लड्डू फूटा. हॅलो. हा बेबी, सॉरी बेबी. हो बेबी, माझी पण चुकली होती. अच्छा हो आली. मी जर केलं असतं तसं कसं असं तशीच करत होती तू. कधी केलं मी असं? कधी केलं? अरे म्हणजे तशी म्हणजे ब्रेकअप करत होती. तशी नव्हती जात. तुला मित्रच नव्हता ठेवला ना मी. नो मित्र नो टेन्शन. नालाय का. दीदी सोबत एक व्हिडिओ बनवला होता. ट्रेंडिंग चालू होता. उसको निहारे तू और जो गर्विदा है उसको टाले तू तेरी झलक बकरी आवडली मला. अरे ते काय झालं होतं, दीदीने एकदा केली ऍक्टिंग म्हणून मी करत होते. आता असं तसं भेटलं चिल्ला पप्पा ते करूनच नव्हतं राहिली मला जसं पाहिजे तसं. मग मी म्हटलं काय करावं. बकरी दिसली मला एक. तिला मी आवाज दिला मग पप्पा. आता कसं आहे रे, तू दीदीला बकरी बनवलं. आणि पहिला व्हिडिओ होता जो मला 26 मिलियन गेला होता इंस्टाग्रामवर. जेव्हा लोकांचे 4-5 लाख व्ह्यूज नव्हते तेव्हा मला 26 मिलियन व्ह्यूज तो माहिती आले. आहे मला, लेमन वाला. निमुडा 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 अरे काचा काचा छोटा छोटा निमुडा लाई दो. शशांक, काय रात्रीच्या पोळ्या उरल्या आहे, ते तू खाणार आहे की कुत्र्याला टाकू? एक काम करते, एक पोळी ना कुत्र्याला टाकते आणि 2 पोळीचा नाश्ता तुला करून देते. आता रात्री काय जेवणार तसं 4 पोळ्या आहे. एक काम करतो, एक पोळी जनाला टाकतो, 3 पोळीचं कुटके बनवून तुला गहू घालतो. मी नाही खात कुटके. हा हैदराबादचा व्हिडिओ आहे. हा व्हायरल झाला होता. मग मी एका प्रश्नाचं उत्तर दे. जर घोड्याला संस्कृत मध्ये काय म्हणते? अश्व. अश्व म्हणते. घोड्याला संस्कृत मध्ये अश्व म्हणते. मग आपण घोडीला अश्विनी म्हटलं तर चालन का? मूर्ख आहे का रे? अश्विनी मुलगा तिथे काय म्हणते? हे जर काय म्हणणार ते काहीच नाही. कोणाचं नाव आहे अश्विनी आहे का कोणाचं? नाही, माझ्याकडे तर नाही आहे कोणी ओळखीचं अश्विनी. हा तर भयंकरच व्हायरल झाला होता. म्हणजे भयंकर 100 मिलियनच्या वर होता. का रे, वर्क फ्रॉम होम मध्ये तुम्हाला काही कामधंदे नसते काय? जरा हार्ड वर्किंग बन ना.
हार्डवर्किंग इज अ मिथ मम्मी. जेवढं जास्त काम केलं ना तेवढी जास्त सॅलरी नसते भेटत, तेवढं जास्त काम भेटते. म्हणजे हार्डवर्किंग एम्प्लॉय मध्ये तुला एक कढीपत्त्यासारखं असते. तू जेवण बनवताना तेलात सगळ्यात पहिले काय टाकतं? कढीपत्ता. आणि जेवण बनवून झाल्यानंतर जेवताना सगळ्यात पहिले काय काढून फेकतं? एक्झॅक्टली. हार्डवर्किंग एम्प्लॉय सगळ्याला रिलेट झाला होता. पण मी तर खाते बघ कढीपत्ता. कढीपत्ता खाल्ल्याने केस छान होतात. हा खूप रिलेट झाला होता लोकांना. बम व्हायरल गेला होता. परिस्थिती केस घालते. हा कोण? तुला काय करायला लागते बे? मला काय करायला लागते म्हणजे? तू कोण बे? मी इथं एक्स आहे. मीचा करंट करंट स्वतःच अडॅप्ट करता. लवकर पटवला बी तुला नाही. तुला काय करायला लागते? मी पटवीन, मी काय करीन? माया सामान वापस कर. चल सामान दे. घड्याळ दे. देऊन दे देऊन दे. ते मी घड्याळ. तुला दुसरं घेऊन दे देऊन दे. माई बाई दे घड्याळ. देऊन दे मी तुला दुसरं घेऊन दे. त्याच्यातले पैसे बाहेर आहे पण वापस दे. ते आयफोन 13 दिला होता मी तुला. वापस कर. चल देऊन दे मी तुला 15 घेऊन दे. 15 घेऊन देईन. झालं ना सर? भेटला ना सर्व? हा हो सर भेटलं. चेक केलं ना पूर्ण? हा. आणि चल मग चल. चल. अरे बेबी तू कुठे चालला? अव शेंबडे कुठे चालला म्हणजे? मी याचाच मित्र आहे बाई. त्या याच्याजवळून हे सारं सामान घेतलं होतं ना, हे वापस घ्यायसाठी. इथं मेन गोष्ट मजा सांगतो तुम्हाला मी. इथं आहे ना या सेकंदला अरे बेबी तू कुठे चालला? ब्लर स्पॉट अव दिसेल तुम्हाला. शेंबडे कुठे चालला म्हणजे? हा जो ब्लर स्पॉट दिसत आहे ना तुम्हाला, इथं किरण खिडकीतून हा शूट पाहून राहिली होती. तर किरणने रेकॉर्ड झाली होती तर मी तेवढी जागा ब्लर केलेली आहे. मित्र आहे बाई. दिसते? त्या याच्याजवळून हे सारं सामान घेतलं होतं ना, हे वापस घ्यायसाठी मी त्या बॉयफ्रेंड म्हणलो. एवढं बारीक लक्ष कशाला ठेवावं लागते? ठेवा लागते. तुझ्या घरच्यांनी पाहिलं असतं तुला प्रॉब्लेम. कशाला लवकर लग्न झालं असतं मॅडम. लवकर करायचं झालं असतं. पण जाऊ दे ते सगळं. तू जुने व्हिडिओ काढले, आता आता माझ्यासोबत काढत आहे. मग मजा कधी आली तुला? मजा मला मम्मी सोबत व्हिडिओ काढताना आली. अरे तू विचारला प्रश्न देतो उत्तर हा, मी काय विचारलं तुला लग्नानंतर आणि लग्नाच्या आधी मजा कधी आली व्हिडिओ सांगत करताना? आहे. हे मी तुला विचारलं होतं ना. आधी आणि नंतर मम्मी सोबतच मजा आली ना. हे मी सांगत तुला विचारलं होतं ना. हा? सांगत आहे. आता मम्मी सोबतच काढ व्हिडिओ. जा ठीक आहे. जाऊ व्हिडिओ तुम्ही लक्षात ठेव. जा 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 जा. नाही मजा मला मम्मी सोबत येते, किरण सोबत येते. जास्त नाही, मजा नाही, भेटो बा. आता राहू दे. आता करायचं मला. नाही. मजा करत होतो यार कमवा पाहिजे होता यार. हे का ना तेरा थोडा ऑइली वाटू राहिला रे. पावडर आहे का? पावडर. यार सॅनिटायझर पाहिजे होतं यार. तर सांग ना मला. मास्क काय का रे? घे ना भावा. तुला ते थोबाडावरती. रेझर बॅग मध्ये असणार आहे ना यार. झंडू बाम. बाम ठेवत असते का कोणी बॅग मध्ये? मी ठेवत असतो. स्पीकर आणा लागते सोबत. प्रेस आहे का रे? बॅग मध्ये ऑब्विसली आहे. लिपस्टिक पाहिजे होतं मला. लिपस्टिक काय रे तुझ्यापाशी? मायापाशी तर एकही आहे. आता पाहिजे तुला जसं की दाखवलं. हे पासबुक आहे, हे दुसरी पासबुक आहे, आणि हे काय म्हणजे तू कोणाचा रोल करत होता? नाव नाही घेत. तोंडात आलं होतं इथपर्यंत पण वाचला तो. मला माहित आहे. नालाय का? लग्नाच्या आधी मी माहोल पाय किती होता. होळीचा व्हिडिओ पाहा. बाप्पा इथे होती मी तुझ्यासोबत. फक्त स्टेजच्या खाली उभी होती. लग्नाच्या आधी स्टेजच्या खाली उभी राहत होती. माझ्याशी लग्न झाले ते स्टेजवर आली. चिमटा बसला ना मला पप्पी घेतला ना तुझ्या हाताने. बरं मोठ्या झाले पाहून. लग्नाच्या आधी अजून पाहायचे झाले. तुझे फोन येत होते असं मार खा लागे मला. अरे अजून तू उठलाच नाही का रे? किती वेळ सांगितलं मला चहा करायचा आहे ना. मग मी भांड्यात झोपलोय का? चहा बनवून जा. तू काय का? ते पाय तुझ्यापेक्षा तो सूर्य बरा लवकर उगवतो. अबे मम्मी यार, या लॉजिक प्रमाणे ते चुकीचं आहे ना. तू हे पाहता की तो सूर्य लवकर उगवतो. तू हे नाही पाहत की सूर्य लवकर झोपतो पण म्हणून. सांग का तुला आता? काही बोलते मान उठ लवकर. चल उठ. नाही थांब आता पप्पा सांगते. हो ऐका बरं. उठलो. कॉल येते मला. कुठे गेला तो व्हिडिओ? तोही तसंच आहे. हा लग्नाचा. शशांक जाय ना पटकन. सांग त्या पोरीबद्दल मम्मीला चांगल्या मूड मध्ये. ऐकून द्या. सांगून तर बा ऐकून घेईन.
मम्मी मला एक पोरगी आवडते, मला तिच्याशी लग्न करायचं. तुमची पोरगी बद्दल सांगतो कुठची आहे काय आहे. पोरगी भोसरीची आहे. काय म्हटलं मॅट आहे का रे तू? अभि मी काय चुकीचं बोललो? अरे पुण्याची आहे सांग ना, एरिया कसं सांगून ना. भोसरीची आहे पोरगी. कोण होतं भोसरीची? अरे भोसरीची पोरगी होती. कोणती होती? मी तर सरस्वतीनगरची आहे, अमरावतीतली. कोण होतं? भोसरीची पोरगी. कसं वाटतं ते आठवाली. मार खायचे कामं कमी कर. जुने व्हिडिओ दाखवून मला मार द्यायला लावत. मी काय करू? मम्मी सांगितलं कुत्राला टाकायला. कुत्र्याला टाक. मम्मी काय? अरे मी म्हटलं बाहेरच्या कुत्राला टाक म्हटलं. कुठे गेली? बाहेरच्या म्हणजे मी का घरचा आहे काय? लोक म्हणते की काही कंटेंट सांगितला काही नवीन आहे. नाही त्याच्यात माझा इन्सल्ट होता, मी नाही करत. नाही ते चांगलं नाही वाटत. अबे कॉमेडी करायची आहे तर स्वतःचीच इन्सल्ट करा लागत असते. त्याच्याशिवाय कॉमेडी कशी होईल? पहिले चांगलाच होत होता तू. थँक्स. काय मधू कशी आहे? बस मस्त. शशांक झाले का रे पेपर? नाही काकू, एक पेपर बाकी आहे. मोबाईल मध्ये काय करून राहिला मग तू? रील पाहत होतो काकू, रील. अबे अभ्यास कर ना. माझी पोरगी पाय बरं, घरी अभ्यास करून राहिली, पेपर आहे तर. तिचाच रील बघत होतो काकू. खूप जुने व्हिडिओ, एवढे जर जुने व्हिडिओ पाहत बसत आपल्याला रात्र होईल. जे व्हायरल आहे ते दाखवून राहिलो. पण मी तुझे सगळेच व्हिडिओ पाहत होते लग्नाच्या आधी. हा व्हिडिओ बाय. तू कधीपासून योगा करायला लागला? शशांक अरे मी ऐकलं की तू साक्षीच्या म्हणण्यानं दारू सोडली. सोडली मम्मी. साक्षीच्या म्हणण्यावर खर्राही सोडला. खर्रा पण सोडला. साक्षीच्या म्हणण्यावर सिगरेटही सोडली. अरे मग साक्षीलाच का सोडलं? अगं साक्षीच्या म्हणण्यावर मी इतका सुधारलो होतो की मला तिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळाली. अच्छा काय? आता साक्षी कोण आहे? कोण आहे साक्षी सांग. मला का मी कोण आहे तू? हा मग कोण होती साक्षी? लग्न नव्हतं झालं तरी साक्षी करत होतो. माहित असायला पाहिजे तुला साक्षी कोण होती तर. कोण होती साक्षी? मला का सांगून ठेवलं होतं का तू साक्षी कोण आहे म्हणून? हा ना. म्हणजे किती पोरींसोबत भेटला तू? कोण आहे साक्षी? व्हिडिओ बनवले, काय काय केलं? व्हिडिओ खूप पोरींसोबत बनवले. काय नाही केलं. व्हिडिओ खूप पोरींसोबत बनवले. हा व्हिडिओ व्हायरल झाला. कुठे चालला? दिसून नाही राहिलं का चिमणीला दाणे टाकायला चाललो वर घरचा. तुझी चिमणी तर गेली वापस सासरी. एवढ्या लवकर कसं काय गेली? आता तिच्या पोऱ्याच्या शाळा नाही काय 15 जून पासून. तू तर दाणे टाकायला चालला होता ना. पॅन्ट वर घाला चड्डीत होती ना. अरे तेव्हा पेंटिंगाचे पैसे नव्हते. हम लोगों ने गरीबी देखी है. मॅड. म्हणजे घराच्या वर पण पोरगी होती. येस. घराच्या वर एक, घराच्या खाली जमिनीत एक. पोरीच पोरी. हँडसम तूच तर बोलली, तू हँडसम तेवढा होता. मग काय आता पोरीची कमी थोडी होती. रात्री जेवायचं नाही आहे. मीच बनवतो. बापरे बाप, किती 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 खोटे बनाय. हा मीच बनवतो. तू थकून जाशील पण व्हिडिओ नाही संपणार. ते माहित आहे मला. थकली मी आता. ते रेकॉर्डिंग तर बंद कर. माझ्याच्यात ना खूप सारे हे काय म्हणते व्ह्यूज चांगले येतात मला. आता जे टाकले मी व्हिडिओज वगैरे तर त्यांना व्ह्यूज चांगले येतात मला. तर त्याच्याबद्दल माझी जरा प्रमोशन करून दे तुझ्या अकाउंटवर. ओके चालेल. तर अशा प्रकारचे मी यांचे लग्नाच्या आधीचे व्हिडिओ पाहिले. मी त्यांना एकच प्रश्न केला फक्त, त्याच्यात ते उत्तर असं दिलं त्यांनी मला, मार खायचे कामं करतात फक्त हे, बाकी काहीच नाही. काय मार खायचे कामं करतो? तुला काय विचारलं मी? हां. लग्नाच्या आधी व्हिडिओ बनवताना मजा येत होतं की लग्नानंतर व्हिडिओ बनवताना तुला जास्त मजा येते? मला मजा मम्मीसोबत व्हिडिओ बनवताना येते. आणि जेव्हा व्हिडिओ नसतो बनवत तेव्हा तुझ्यासोबत मजा येते. आता सांग जास्त टाइम कोणता असते? व्हिडिओ बनवताना जास्त टाइम लागते की बाकी पूर्ण दिवसभर जास्त? म्हणजे तुला माझ्यासोबत व्हिडिओ बनवताना मजा नाही येत? नाही, तू टेन्शन देतो मला. लयच केअर करून सोडते. मी नाही करत, तूच कर. मी असं थोडी असते. मी तर केला ना, मी तो प्रयत्न केला, मी तर बरोबर बनवत होती आणि तूच तर म्हटलं मग असं म्हण, मग तसं म्हण. तेव्हा असं होतं की यार कव्हर करू काय म्हणून कंटिन्यू बनवून राहिली काय? नाही तू असं होतं व्हिडिओ बनवताना मजा येते जास्त. ओ माफिल
लगेच जीवार येते तिच्या. मग तुझं म्हणणं काय, मम्मीसोबत व्हिडिओ बनवताना मजा नाही आली पाहिजे मला? मी तुला प्रश्न काय केला, मला फक्त त्याचं उत्तर पाहिजे होतं बस. आता मला उत्तर भेटलेलं आहे. हा. आता जेव्हा तू माझ्यासोबत व्हिडिओ बनवशील, हा. आता तू काय बोलला काय बोललो? की यार तू त्रास देतो, असं नाही तसं नाही हा. तसं नाही. पण मी हे पण विचारलं की मम्मीसोबत बनवतो तर तुला त्रास होते काय? मला का त्रास होणार आहे? मग त्याचं उत्तर नाही दिलं, तू घुमवून राहिली नाही, गोष्टी. मला का त्रास होणार आहे? मला का त्रास होणार ना? पण तू गोष्ट घुमवून राहिली, उत्तर नाही दिलं तू. गोष्ट कुठं घुमवते? मी तेच सांगते की मला त्रास नाही होत, मला चांगलंच वाटते. मी या फील्ड पण तू आधी तर नाही म्हटलं की ठीक आहे बा, चांगलं वाटायला पाहिजे म्हटलं. मी काय म्हणत आहे तुला? सासू सुनेत मी भांडण नाही. लावले. मी काय म्हणत आहे तुला? राहिला मला- तिचा प्रश्न नाही, बाजूला. मला चांगलाच वाटते. मला त्याच्याबद्दल नाही. माझ्या प्रश्नाचं मला उत्तर पाहिजे होतं, ते की मला भेटलेलं आहे अच्छा. की तू म्हटलं की मम्मी सोबत जास्त मजा येते, तुझ्यासोबत कमी मजा येते. म्हणजे मजाच येत नाही ऍक्च्युली. अच्छा. तू त्रास देतो. हा. आता तो त्रास हा. काय आता तो त्रास हा. तुला काय वाटते? काय वाटते? काय वाटते? काय होणार? नाही, त्यांना समजलंय माया, मी खूप घाबरलेलं आहे. मला घाम पण आलेलं बघ, सगळीकडे बघले ती घामाला. छी. मजाक करत होतो मी भाऊ. मला मजा मम्मीसोबत तर येतेच, ज्याच्यासोबत बनवतो त्यांच्यासोबतही मजा येते. पण बायकोसोबत बनवताना जे पप्प्या घ्यायची मजा आहे ना यार, ते कशातच नाही. आता पागल आहे का? मानली घ्यायचं. तर तुम्हाला जर आता कव्हर नाही करायचं. ओके तर ती पप्प्या घेण्यात मजा येते म्हणून ते 10 रिपीट करत आहे. आता कव्हर नाही तुम्ही करायचं. किरणच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवर पण मी आता कंटेंट अपलोड करणं सुरू केलं आहे, शशांक गुडाखेवर युट्यूबवर लॉंग व्हिडिओज. तर ते पण खूप लोकांना आवडतात, ते कमेंट करतात, तर त्याच्यासाठी थँक्यू, धन्यवाद. त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. हा, हाईप काय असते तुम्ही विचारत असाल तर लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन आहे, त्याच्यावर टिक करायचं. कमेंट केल्यावर येते ना? नाही, लाईक केल्यावर येतं. अच्छा, लाईक केल्यावर येते, नाही तर कमेंट केल्यावर येते हाईपचं ऑप्शन. मग त्याला हाईप करायचं, त्याच्यावर टिक करायचं, ते हाईप होऊन जाते. धन्यवाद. आता मी बाकी भांडणं कंटिन्यू करतो. तुम्ही जेवा मस्त आरामात. जेवले? जेवत जाणार आहे, जेव, असं उपाशी नाही राहा. अच्छा, जेवताच पाहून राहिले. बरं ठीक, मग ठीक. ते तुम्ही जेवण करा, यांचं जेवण तर कॅन्सल आता 4 दिवसाचं. एवढ्या वर्षापासून सोबत लगेच म्हणत होती मी, तुम्ही टेन्शन नाही घे.